भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब, हा व्हिडिओ चुकूनही स्क्रोल करू नकोस. जर आज तू या व्हिडिओवरून मागे फिरलास तर साक्षात स्वामींनी तुझ्यासाठी घडलेला नशिबाचा सर्वात मोठा दरवाजा तू स्वतःच्या हाताने बंद करशील. गेल्या अनेक महिन्यांपासून तुझ्या आयुष्यात जो आर्थिक आणि मानसिक छळ चालू आहे ना, ज्या त्रासातून तू रोज रात्री देवाकडे न्यायाची भीक मागत आहेस, त्या प्रत्येक वेदनेचा हिशोब चुकता करण्यासाठी आज स्वामी तुझ्या दारात आले आहेत. हा कुठला योगायोग नाही, तर स्वामींचीच दैवी योजना आहे. आज रात्री तू झोपण्यापूर्वी तुझ्या मोबाईलवर एक असा मेसेज किंवा फोन कॉल येईल जो तुझ्या संपूर्ण घरामध्ये आनंदाची लाट येऊन जाईल. जर तुझ्या स्वामी माऊलींवर 100% विश्वास असेल तर आत्ता कमेंटमध्ये लिही, होय स्वामी, माझा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे. माझ्या लेकरा, शांत हो, डोळ्यातील अश्रू पुसून टाक आणि मनातील सर्व भीती काढून टाक. तू अनेकदा विचार करतोस ना की माझं नशीब एवढं कठीण आहे का? मी तर कोणाचेच मन दुखावले नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही, मग माझ्याच आयुष्यात हा दुःखाचा डोंगर का कोसळला? आज या प्रश्नाचे उत्तर शांत चित्ताने ऐक. जेव्हा एखाद्या भक्तावर स्वामींची मोठी कृपा होणार असते तेव्हा त्याची एक अंतिम परीक्षा घेतली जाते. तुझ्या आयुष्यातील हा संघर्ष तुझा अंत करण्यासाठी नाही, तर तुझ्या आतील कमकुवतपणा संपून तुला एका राजासारखं वैभव देण्यासाठी चालू आहे. तुझ्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक अत्यंत कठीण काळ सुरू आहे. तू ज्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त मानलेस, ज्याच्यासाठी तू स्वतःचे सुखदुःख विसरून धावून गेलास, त्याच व्यक्तीने ऐनवेळी तुझा हात सोडला. केवळ हात सोडला नाही तर समाजात तुझी नाहक बदनामी केली, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. पण बाळा, जेव्हा तुला जग एकटं पाडतं तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी तुझ्या आयुष्यात प्रवेश करतात. ज्यांनी तुला फसवलं आहे, ज्यांनी तुझ्या प्रामाणिकपणाची चेष्टा केली आहे, त्यांना वाटत असेल की ते जिंकले, पण त्यांना माहीत नाही की तुझा न्याय साक्षात ब्रह्मांडनायक करणार आहे. देवाच्या न्यायदानात कधीही अन्याय होत नाही, तिथे फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. सध्या तुला घरातील वातावरण खूप ताणतणावाचे बनले आहे. घरात विनाकारण कटकटी होतात, किरकोळ कारणावरून वादविवाद रंगतात. तुला घरात अजिबात शांतता लाभत नाहीये. याचे कारण माहिती आहे का? तुझ्या घराला आणि तुझ्या प्रगतीला कोणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली आहे. लोक तुझ्यासमोर खूप मोठे हितचिंतक असल्याचा आवाहनतात, पण पाठीमागे तुझ्या विनाशाची प्रार्थना करतात. स्वामी तुला आज अत्यंत सावध करत आहेत. तुझ्या घरातील लक्ष्मी, तुझ्या पैशांचे व्यवहार आणि तुझ्या भविष्यातील योजना या कधीही कोणत्याही मित्राजवळ किंवा नातेवाईकाजवळ बोलून दाखवू नकोस. जोपर्यंत एखादी गोष्ट प्रत्यक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा गाजावाजा करणे बंद कर. गुप्तता राखणे हीच तुझी सर्वात मोठी ढाल ठरणार आहे. जर तुला हा संकेत समजला असेल तर कमेंटमध्ये आत्ताच होय स्वामी असं टाईप कर. माझ्या लाडक्या बघता, पुढच्या काही मिनिटात तुझ्या घरातील सर्व दारिद्र्य आणि नकारात्मकता ऊर्जा नष्ट करण्यासाठी तुला खूप मोठं प्रेरणा मिळणार आहे. तुझ्या नशिबातील गरिबाची रेषा पुसून तिथे साक्षात वैभवाचा काळ सुरू होणार आहे. माझ्या बघता, पैशांची चणचण तुला रोज नवीन चिंता घेऊन जाते. रात्री अंथरुणावर पडल्यावर तुला झोप येत नाही. उद्या सकाळी काय होणार? कर्जाचे हप्ते कसे फिटणार? कुटुंबाची जबाबदारी कशी पार पडणार? हेच विचार तुझ्या डोक्यात चक्रासारखे फिरत असतात. पण बघता, ज्याने या सृष्टीची निर्मिती केली, त्याने तुला या जगात जन्म दिला, तो तुला कधी उपाशी झोपवेल का? कधीच नाही. तुझ्या कष्टाचे फळ मिळवण्याचा काळ आता खूप जवळ आला आहे. येत्या काही दिवसात तुझ्या करिअरमध्ये, नोकरीत किंवा व्यवसायात एक असा चमत्कारिक बदल होईल ज्याने तुझ्या आर्थिक अडचणी एका झटक्यात दूर होतील. अडकलेला पैसा अचानक परत मिळेल किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. लक्ष्मी ही चंचल असते, पण जेव्हा ती स्वामींच्या आशीर्वादाने घरात येते तेव्हा ती कायमच स्थिरावते. तुझ्या घरात पैसा टिकत नाही याचे कारण घरातील उत्सेचे असंतुलन आहे. आजपासून एक साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायला सुरुवात कर. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा, मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावत जा. दिवा लावताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप कर. या एका उपायाने तुझ्या घरातील सर्व वाईट शक्ती, बाधा आणि नकारात्मकता घराबाहेर पळून जाईल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होईल. पैसा कमवण्यापेक्षा तो घरात टिकणे जास्त महत्त्वाचे असते आणि स्वामींचा आशीर्वाद पैशाला बरकत आणतो. तुझ्या मनात एक खूप जुनी आणि मोठी इच्छा दडलेली आहे. एक अशी इच्छा जी तू स्वतःच्या आईवडिलांना
आणि जिवलग मित्रालाही सांगितलेली नाहीस. तुला अनेकदा वाटतं की माझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, माझे दिवस कधीच बदलणार नाहीत. पण माझ्या लाडक्या भक्ता, आज स्वामी तुला अभय देत आहेत. ती इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग आता निसर्ग स्वतः तयार करत आहे. योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ तुझ्या आयुष्यात एकाच वेळी प्रवेश करणार आहेत. मनातील संशय आणि सुकंचित विचार आत्ताच काढून टाक. हे कसं शक्य होईल? हा विचार तुझा नाही, तो स्वामींचा आहे. जे माणसाला अशक्य वाटतं ते देवासाठी केवळ एका सेकंदाचा खेळ असतो. जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये मी जिंकणार असं नक्की लिही. माझ्या भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यातील सर्व संकटाचा, आजारपणाचा आणि मानसिक त्रासाचा आत्ताच्या आत्ता अंत करायचा असेल तर स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित कर. हा आध्यात्मिक परिवार तुझा पाठीराखा आहे, जो तुला कधीही एकटा पडू देणार नाही. आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे लिहून स्वामी ऊर्जेशी जोडले जा. माझ्या बाळा, तू मनाचा खूप चांगला आहेस. कोणालाही संकटामध्ये पाहिले की तुझे मन विरघळते. तू स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त जाऊन लोकांना मदत करतोस. कोणालाही कधी नाही म्हणू शकत नाहीस. पण नेमका याच गोष्टीचा फायदा या स्वार्थी जगाने घेतला आहे. लोकांनी तुझा वापर केला आणि काम संपवल्यावर तुला कचऱ्यासारखे बाजूला सारले. आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. प्रत्येकासाठी धावून जाणे बंद कर. जो तुझा आदर करतो, जो तुझ्या कठीण काळात तुझ्या समोर उभा राहतो, त्यालाच तुझ्या आयुष्यात महत्त्व दे. जिथे तुझा मान नाही, तिथे तुझ्या शब्दाला किंमत नाही, तिथे पुन्हा कधीही पुढे जाऊ नकोस. मग ते कोणाचे घर असो, कोणाचे मन किंवा काही सुद्धा असो, स्वाभिमानाने जगायला शिक. तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडले, जे अपमान तुला सहन करावे लागले, ते सर्व विसरून जा. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच तुझ्या हातात आहे. स्वामी तुझ्यासाठी नवीन मार्ग उघडत आहेत. तुझ्या घरातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत अचानक सुधारणा होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले कोर्ट कचेरीचे काम किंवा शासकीय मार्गे कामे लागतील. घरामध्ये लवकरच एक मंगल कार्य ठरेल, ज्याने घरातील नैराश्याचे वातावरण आनंदाने भरून जाईल. हे सर्व संकेत आहेत की स्वामींनी तुझ्या घरात प्रत्यक्ष प्रवेश केला आहे. जेव्हा घरात सुख समृद्धी येईल तेव्हा गरिबांना आणि मुक्या प्राण्यांना अन्न द्यायला विसरू नकोस. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलेले हसू म्हणजेच खरी स्वामी सेवा आहे. केवळ मंदिरात जाऊन किंवा उपवास करून देव प्रसन्न होत नाही भक्तांनो, तर भुकेलेल्याला अन्न देणे आणि गरजूला मदत केल्याने स्वामींचा आशीर्वाद मिळतो. तुझी वागणूक अशी ठेव की लोकांनी तुझ्याकडे बघून म्हणावं, हा नक्कीच स्वामींचा खरा भक्त आहे. काळ कठीण होता, पण तो निघून गेला आहे. आता जी सकाळ उजडणार आहे ती तुझ्या आयुष्यात सोनेरी प्रकाश घेऊन येणार आहे. डोळे बंद कर, दीर्घ श्वास घे आणि मनातून सर्व चिंता काढून टाक. तुझा सांभाळ करायला ब्रह्मांडनायक समर्थ खंबीरपणे उभे आहेत. राजासारखं जगायला शिक, कारण तू कोणा सामान्य माणसाचा नाही तर साक्षात स्वामींचा लेकरू आहेस. जर तुला हे विचार पटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या लाडक्या भक्ता, हा महाअध्याय आता पूर्ण झाला आहे. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुझ्या नशिबाची नवीन रेषा लिहिणारा स्वामींचा जाहीरनामा आहे. जर तुझ्या स्वामींवर गाढ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहून आपल्या स्वामी परिवाराची ताकद जगाला दाखवून द्या. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर कमीत कमी 7 जणांना शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर दुप्पट वेगाने होईल. स्वामी महाराज सदैव तुमचे कल्याण करोत. आत्ता सबस्क्राईब करा. माझ्या भक्ता, नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते ब्रह्मांडाने हाताने लिहिलेल्या नशिबाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात. जेव्हा तू स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतोस तेव्हा तुझ्या भोवती एक दैवी संरक्षण कवच तयार होतं. रोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करण्याची सवय स्वतःला लाव. याने तुझ्या मनाला विलक्षण शांतता लाभेल, अस्वस्थता दूर होईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुझी क्षमता वाढेल. शत्रू कितीही बलाढ्य असू दे, त्याचा माज उतरवायला स्वामींचा एक हुंकार पुरेसा असतो. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माची फळं याच जन्मात आणि याच डोळ्यांनी पाहावी लागणार आहेत. तुला कोणाशीही बदला घेण्याची गरज नाही, कारण निसर्ग आणि काळ हा सर्वात मोठा न्यायनिवाडा करत असतो. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा, कष्ट करत राहा, आळ झटकून टाक आणि नवीन उमेदीने कामाला लाग. साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभा असताना तुला जगातील कोणत्याही शक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही. मनात फक्त एकच कायम लक्षात ठेव, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. जेव्हा तू पूर्णपणे स्वामींवर विसंबून राहशील तेव्हा तुझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी घेतात. हा संदेश इथे संपत नाही, तर तुझ्या आयुष्यातील एका नवीन आणि यशस्वी अध्यायाची सुरुवात होत आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. जेव्हा मन अस्वस्थ होईल, डोळ्यात पाणी येईल, तेव्हा स्वामींच्या मूर्तीकडे पहा आणि म्हणा,
स्वामी मी तुमचे लेकरू आहे, माझे कल्याण करा. साक्षात समर्थ तुमच्या पाठीशी असताना तुला अपयशाची भीती बाळगण्याची गरजच नाही. उठ, उभा राहा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक. यश तुझेच आहे.